नमस्कार, मी केतकी जोशी आणि आपण पुढच्या अर्ध्या तासात बघणार आहोत सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी. पण थोडक्यात ब्रिटनमध्ये सरकारने नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे व्यायामासाठी सुद्धा बाहेर पडताना कमी अंतरावरच जाण्याचं आवाहन गृहसचिव प्रीती पटेल यांनी केलंय. इंग्लंडमध्ये सध्या तिसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आलंय. नियमांचे काटेकोरपणे पालन केलं तर आपण करोनासारख्या कठीण संकटाला हरवू शकू असंही त्या म्हणाल्या. सुपरमार्केटमध्ये सध्या ग्राहकांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आलाय. नियम न पाळणाऱ्यांमुळे इतरांच्या जीवितालाही धोका पोहोचू शकतो असं यूके नॅशनल पोलिसांचे प्रमुख मार्टिन हेविट यांनी म्हटलंय. नियमांचं पालन न करणाऱ्या 45,000 नागरिकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. आपण आता कोरोना साथीच्या सर्वात धोकादायक टप्प्यावर असल्याचं सुद्धा हेविट यांनी म्हटलंय. मंगळवारी ब्रिटनमध्ये 1,243 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. मृतांचा एकूण आकडा 83,203 वर पोहोचलाय. अमेरिकेतल्या इलिनॉयस राज्याचे प्रतिनिधी ब्रॅड शेंडियर यांनी कोरोनाची लागण झाली आहे. संसदेत हिंसक आंदोलन झालं तेव्हा अनेकांनी मास्क घातले नव्हते आणि तेव्हापासून संसदेतल्या तिघांना कोरोनाचा संसर्ग झालाय. चीनची लस प्रभावी आणि वितरणासाठी तयार असल्याचं ब्राझीलमधल्या वैद्यकीय संशोधकांनी म्हटलंय. वापरासाठी कॉर्नोवॅक ही लस सुरक्षित आहे असंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. ही जगातली सर्वोत्कृष्ट लस नसली तरी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार लस प्रभावी आहे. कॉर्नोवॅक आणि ॲस्ट्राझेनेका या दोन्ही लसी ब्राझीलच्या आरोग्य प्राधिकरणाकडे तात्काळ वापरायच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रटे यांनी मंगळवारी लॉकडाऊन 8 फेब्रुवारीपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली आहे. कोरोना संक्रमण कमी होत नसल्यानं हा निर्णय घ्यावा लागला. सध्या शाळा, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं बंद आहेत. सिनेमागृह, संग्रहालय आणि ग्रंथालयही सध्या बंद आहेत. पेरू देशातल्या लष्कर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सहाय्य करणारे लिमा भागातल्या गरीब घरांमध्ये जाऊन त्यांच्यात संक्रमणाचा फैलाव आहे का याची चाचपणी केली जाते. त्यात या विशेष मोहिमेअंतर्गत चाचपणी केली जाणार आहे. गेल्या वर्षी सुद्धा कोरोना रुग्ण शोधण्यासाठी अशीच मोहीम राबवण्यात आली होती. पेरू देशात हॉस्पिटलमधले बेड पूर्णपणे कोरोना रुग्णांसाठीच वापरले जात आहेत. कोरोनानंतर न्यूयॉर्कला आधीपेक्षाही सक्षम करण्यावर आमचा भर असेल असं गव्हर्नर अँड्र्यू क्युमो यांनी म्हटलंय. चाचण्यांचं प्रमाण वाढवणं आणि लसीकरण या दोन गोष्टी कोरोनावर मात करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत असं देखील क्युमो म्हणाले. युनिव्हर्सिटी ऑफ अलाबामाच्या परिसरात फुटबॉल प्रेमी रस्त्यांवर सेलिब्रेशन करत होते. क्रिम्सन संघानं ओहायोच्या संघाला हरवल्यानंतर चाहते आनंद व्यक्त करत होते. पण यावेळी सगळ्यांनाच कोरोनाचा विसर पडला होता. विद्यापीठाच्या आसपासच्या भागात विद्यार्थी जमले होते. गर्दीचा धोका लक्षात घेऊन मॅच घरी राहूनच पाहण्याचं आवाहन केलं होतं. अलाबामा राज्यात 5,300 कोरोना रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. कोविड-19च्या लसीसाठी अत्यंत कठोरपणे पात्रता निकष ठरवल्यानंतरही या लसीसाठी पुरवठ्यापेक्षा जास्त मागणी आहे असं जॉर्जियाचे गव्हर्नर ब्रॅन केम्प यांनी सांगितलंय. या लसीसाठी अत्यंत कठोरपणे पात्रता निकष ठरवण्यात आले होते पण तरीही भरपूर मागणी आहे असं सातत्यानं लक्षात येत आहे असं ते म्हणाले. जॉर्जियामध्ये लसीकरण मोहीम अधिक व्यापक करण्याचा विचार केला जातोय. 65 वर्षांवरच्या व्यक्तींनाही सोमवारपासून लस देण्यात येणार आहे. अमेरिकेतल्या ऑरिझोनामध्ये एका दिवसात हॉस्पिटलमध्ये मृत्यू होणाऱ्यांची उच्चांकी संख्या नोंदवली गेली आहे. आतापर्यंत एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येनं मृत्यू इथे पहिल्यांदाच झालेत. कोविडमुळे 335 मृत्यू नोंदवण्यात आले. अरिझोनामध्ये लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. आता पोलीस, शिक्षक आणि 75 वर्ष आणि त्यावरच्या वयाच्या लोकांना लस देण्यात येते. कॅलिफोर्नियामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता सोमवारी 30,000वर पोहोचली. कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेलं राज्य आहे. एका आठवड्यात जवळपास 2.5 लाख इतकी रुग्णसंख्या वाढली आहे. तर आठवड्याच्या शेवटी 1,163 जणांचा मृत्यू झालाय. लॉस एंजल्समध्ये सुद्धा कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे. इथले ज्येष्ठ नागरिक किंवा धोका जास्त असलेल्या व्यक्तींसोबत राहणाऱ्या आणि कामासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांना घरातही मास्क घालण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. कॅलिफोर्नियाच्या हॉस्पिटल्समध्ये रुग्णसंख्या वाढली त्यामुळे बेडची कमतरता जाणवते. कोविड-19चं लसीकरण थांबवा अशी सूचना देणाऱ्या ट्रम्प प्रशासनानं अचानक आपला पवित्रा बदललाय आणि आता डोस देण्याचं काम वेगानं सुरू करा असे आदेश दिलेत. खरं तर कोरोनाबद्दल सुरुवातीला फारसं गांभीर्य ट्रम्प सरकारनं दाखवलं नव्हतं. त्यामुळे सगळी राज्य आणि सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांची काळजी वाढली होती. आता मात्र आरोग्य आणि मानव सेवा अधिकाऱ्यांनी 2 महत्त्वाचे बदल सुचवलेत. एक म्हणजे सरकार फायझर, बायोएनटेक आणि मॉडर्ना लसीच्या आवश्यक दुसऱ्या डोसचा साठा करून ठेवणार नाही आणि दुसरं म्हणजे प्राधान्यक्रमानंतर असलेल्या इतर लोकांना सुद्धा लस द्यायला राज्यांनी लगेचच सुरुवात करावी. यामध्ये 65 वर्षांवरील लोक आणि काही आजार असलेल्या तरुणांचाही समावेश आहे. एकूण 29 लोकांना लस घेतल्यानंतर ॲलर्जी झाली होती असं वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे डॉक्टर डॉग पॉव यांनी स्पष्ट केलं आहे. लस घेतल्यावर लोकांना ॲलर्जी झाल्याचा अनुभव येतोय. मात्र
हे प्रमाण खूप कमी आहे. फायझर आणि मॉडर्ना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या टेस्टमध्ये मात्र हे होत नाही आहे असंही ते म्हणाले. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा असं आढळलं तेव्हा तो अगदी छोटासा धोका होता, पण सुरुवातीलाच असल्यामुळे त्याबद्दल चिंता जास्त होती. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांमध्ये लस घेतल्यानंतर साधारणपणे 29 लोकांना अशा प्रकारच्या रिॲक्शन उठल्याची नोंद करण्यात आली. ज्या लोकांना अन्न, काही कीटक, औषधं अशांपासून ॲलर्जी आहे अशांना जर लस दिली तर त्याच केंद्रात 30 मिनिटं निरीक्षणाखाली ठेवावं असंही सांगण्यात आलं. 26 जानेवारीपासून अमेरिकेत विमान उड्डाणं सुरू होणार आहेत आणि विमानानं प्रवास करणाऱ्यांना कोरोनाची टेस्ट करून घेणं आणि ती निगेटिव्ह येणं बंधनकारक आहे. प्रवास करण्यापूर्वी 3 दिवस ही टेस्ट करणं बंधनकारक आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक विभागानं ही घोषणा केली आहे. तसंच टेस्ट केल्यानंतर लॅबकडून त्याचा पुरावा लिखित किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आणायचा आहे. सर्व प्रवासी निगेटिव्ह असल्याची खातरजमा प्रत्येक एअरलाईन्सनं करणं सुद्धा आवश्यक आहे. टेस्टचा पुरावा सादर जर केला नाही किंवा टेस्ट करायला नकार देणाऱ्या प्रवाशाला प्रवास करू द्यायचा नाही असे स्पष्ट आदेश एअरलाईन्स कंपनीला देण्यात आले. चीनमध्ये कोरोना रुग्ण वाढत असताना चीननं निर्बंध अधिक कडक केलेत. सामूहिक चाचणी आणि लसीकरणाचं प्रमाण वाढवलंय. उत्तर चीनच्या हेबेई प्रांतातील शिजियाझुआंग आणि लगतच्या काही शहरांमध्ये कडक निर्बंध कायम आहेत. कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्यात. तसंच सरकारकडून नागरिकांना घराबाहेर पडायला सुद्धा बंदी घालण्यात आली. कॅनडाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ओंटारियो या शहरामध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ओंटारियोचे प्रमुख डग फोर्ड यांनी सगळ्यांना गुरुवारपासून घरीच राहणं बंधनकारक केलं आहे. किराणा सामान, औषधं अशा फक्त जीवनावश्यक गोष्टी आणण्याची मुभा देण्यात आली आहे. मंगळवारी ओंटारियोमध्ये 2903 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये यूकेच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या 8 रुग्णांचा समावेश आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष जॅको विडोडो यांनी बुधवारी जाकार्तामध्ये चीन निर्मित कोरोना व्हायरस लसीचा पहिला डोस घेतला. त्यामुळे आता इंडोनेशियामध्ये सिनोवॅक जॅबचं देशव्यापी वितरण सुरू होईल. अमेरिकेतील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजनी मंगळवारी ट्रम्प यांना हटवण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर केला. या अंतर्गत उपाध्यक्ष माईक पेन्स यांना त्यांचा घटनात्मक अधिकार वापरून ट्रम्प यांना पदावरून ते दूर हटवू शकतात. कॅपिटॉलवर गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्यात आणि हिंसाचारामध्ये ट्रम्प यांचीही भूमिका होती. जेमी रस्किन यांनी हा पेन्स यांना अधिकार देण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला कॅबिनेटच्या अन्य सदस्यांनी साथ दिली आहे. जर राष्ट्राध्यक्ष त्याचे अधिकार आणि कर्तव्य पार पाडण्यात असमर्थ ठरला तर त्याला हटवण्याचा अधिकार या 25व्या सुधारणेअंतर्गत देण्यात आला आहे. हे विधेयक 223-205 असं मंजूर झालंय. ट्रम्प यांनी हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अमेरिकेत गेल्या आठवड्यात ट्रम्प समर्थकांनी अमेरिकन संसदेत हिंसाचार केला होता. आता वॉशिंग्टन डीसी आणि मुख्य म्हणजे जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यात सुद्धा हिंसाचार होण्याचा इशारा FBI दिला आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये हल्ल्याचा कट आखला जात असल्याची सूचना FBI दिली आहे. त्यामुळे वॉशिंग्टनमध्ये 24 जानेवारीपर्यंत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. त्याला ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. 20 जानेवारीला ट्रम्प समर्थकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. वॉशिंग्टनच्या आसपास या लोकांनी जमायला सुरुवातही केली आहे. यूट्यूब नियमांचं उल्लंघन आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी हिंसा भडकवण्यासाठी यूट्यूबच्या धोरणांचं उल्लंघन केलं. याबद्दल यूट्यूबनं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं चॅनल किमान 1 आठवड्यांसाठी बंद केलंय. कंपनीनं मंगळवारी संध्याकाळी हे स्पष्ट केलंय. फेसबुकनं ट्रम्प यांचं खातं अनिश्चित काळासाठी बंद केलंय. तर ट्विटरनं ट्रम्प यांच्या अकाउंटवर पूर्णपणे बंदी घातली आहे. कॅपिटॉलमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आणि अध्यक्षपदाच्या शपथविधीसाठी 1 आठवड्यापेक्षाही कमी काळ उरलेला असताना उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेवरून काढून टाकण्यासाठी 25व्या दुरुस्तीची विनंती काढून घ्यायला नकार दिला आहे. सभापती नॅन्सी पेलोसी यांना लिहिलेल्या पत्रात पेन्स म्हणाले की यंत्रणा शिक्षेची किंवा कर्जाची रक्कम म्हणून वापरली जाऊ नये आणि वैद्यकीय किंवा मानसिक असमर्थतेच्या प्रकरणांसाठी राखीव ठेवू नये. पेलोसी यांनी पेन्स यांना मंत्रिमंडळ सुरक्षित करण्यासाठी ट्रम्प हे सेवा देण्यास अयोग्य घोषित करण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन केलंय. टेकन या चित्रपटांच्या मालिकेतून प्रसिद्धी पावलेला 68 वर्षांचा अभिनेता लियाम निसन यांनी कॅपिटॉल इथं घडलेल्या घटनेचा निषेध केलाय. द मार्क्समॅन या ॲक्शन फिल्मसाठी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान निसन यांनी घडलेली घटना निराशादायक असल्याचं म्हटलंय. हे दहशतवादी कृत्य होतं आणि त्यातल्या सगळ्या सहभागी असलेल्यांना न्यायालयात उभं केलं जायला हवं असंही ते म्हणाले.
कॅपिटलमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर 100हूनही अधिक टेक्सास सैनिक राज्याच्या प्रवेशापाशीच गस्त घालताना दिसत होते। काही सिव्हिल ड्रेसमध्ये टाय आणि हँडकफ्सही घालून होते। दरम्यान सशस्त्र निदर्शकांचा एक गट त्यांना पाहून मागे फिरल्याचं दिसलं। गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसक प्रकारानंतर होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून टेक्सास प्रशासन सतर्क आहे। पोलीस आणि नॅशनल गार्डचा एक कार्यक्रम इथे होता। मंगळवारी संध्याकाळी काही मिनिटांचं मौन बाळगून कॅपिटलमध्ये झालेल्या घटनेत मृत्यू झालेल्या 2 अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कॅपिटलचे पोलीस अधिकारी ब्रायन डी सिक्निक यांचा मृत्यू झालाय। दरम्यान अधिकारी लिबेन गुड यांच्या मृत्यूबाबत मात्र अजून स्पष्टता समोर आलेली नाही। जे या प्रकरणाची माहिती असणारे लोक आहेत ते म्हणतात की कॅपिटल हल्ल्यात लिबेन गुड यांचा मृत्यू झाला नसून त्यांनी आत्महत्या केली आहे। कॅपिटलमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एफबीआयनं कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांना विध्वंसक वृत्तीपासून धोका असल्याच्या सूचना दिल्या आहेत। तसंच हे कृत्य करणाऱ्यांपैकी असलेल्या ट्रम्प समर्थकांवर देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले जाण्याचा सुद्धा इशारा देण्यात आलाय। एफबीआय आणि कायदे विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलंय की फेडरल कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होईल आणि गुन्हेगार वॉशिंग्टन बाहेर गेले असले तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जाईल। सिनेटचे अल्पसंख्याक नेते डेमोक्रॅट चॅक शुमर यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी सिनेटकडे पुन्हा अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवावं आणि आणखी नुकसान होण्याआधी त्यांना पदावरून काढून टाकावं असं शुमर यांचं म्हणणं आहे। ट्रम्प यांना हुसकावून लावण्यासाठी 25व्या दुरुस्तीअंतर्गत घटनात्मक अधिकार मागवावा अशी मागणी करणारा ठराव आता मंजूर करण्याच्या तयारीत आहे। आपल्या अध्यक्षपदाचे शेवटचे 8 दिवस शिल्लक असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी टेक्सासमधल्या अलामो इथे बेकायदेशीर स्थलांतराला आळा घालण्याच्या आपल्या प्रशासनाच्या निर्णयाचं तसंच 2016ला सुरू केलेल्या मोहिमेचं स्वतःच कौतुक केलेलं आहे। कॅपिटलमधल्या गोंधळानंतर टेक्सासमध्ये ट्रम्प यांनी केलेलं भाषण पहिल्यांदाच जाहीर करण्यात आलं। बेकायदेशीर स्थलांतर हा खरोखरच गंभीर धोका आहे, त्यामुळे येणाऱ्या प्रशासनाला आपल्या सीमा सुरक्षा धोरणांकडे दुर्लक्ष न करण्याचं आवाहन ट्रम्प यांनी केलं आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या टेक्सासमधल्या अमेरिका मेक्सिको सीमेवर आहेत। बेकायदेशीर स्थलांतराविरोधात सुरू असलेल्या ट्रम्प सरकारच्या मोहिमेअंतर्गत दक्षिण सीमेवर जी भिंत बांधली जाते तिथे ट्रम्प यांनी भेट दिली। त्यावेळी महाभियोगाची धमकी किंवा 25व्या दुरुस्तीद्वारे काढून टाकण्याची धमकी सुद्धा त्यांनी फेटाळून लावली। या भिंतीवरील एका फलकावर त्यांनी आपली स्वाक्षरीही केली। गेल्या आठवड्यामध्ये ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या कॅपिटलवर हल्ला केल्यानंतर सेंट्रल पार्कमधल्या स्केटिंग रिंग आणि इतर सुविधा चालवण्यासाठी ट्रम्प यांच्याशी केलेले करार रद्द करण्याच्या विचारात असल्याचं महापौर बिल डी ब्लॅसिओ यांनी मंगळवारी सांगितलंय। डेमोक्रॅटिकच्या या महापौरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना असं म्हटलंय की अध्यक्षांनी अमेरिकन सरकारविरुद्ध बंड पुकारलं, असंवैधानिक कृती केलं आणि लोक मरण पावले, हे अक्षम्य आहे। जर हे करारच रद्द करण्यात आले तर रिपब्लिकन अध्यक्षांच्या व्यावसायिक हितसंबंधांवर परिणाम होणाऱ्या हल्ल्याचं हे आणखी एक उदाहरण असेल। इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथे अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा विमानाच्या अवशेषांची पाहणी केली। श्रीविजय एअरजेटमध्ये 62 प्रवासी होते। हे विमान ज्या ठिकाणी पडलं त्या समुद्री भागाची 3600 बचाव पथकाचे कर्मचारी आणि जहाजातले अधिकारी शोधकार्य करत आहेत। त्यांना मानवी अवशेषांसह विमानाचे काही भाग सापडलेत। आतापर्यंत शोधकार्य करणाऱ्यांनी मानवी अवशेषांच्या 90 बॅग्स पोलिसांकडे ओळख पटवण्यासाठी पाठवल्यात। डायव्हर्स ब्लॅक बॉक्स नंतर आता कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर शोधला जातोय। एका सशस्त्र अज्ञातानं न्यूझीलंडच्या संसदेच्या मेन काचेचं प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश केला, त्यामुळे त्याला तात्काळ अधिकाऱ्यांनी बुधवारी संसदेच्या सुरक्षेचा तिथला आढावा घेतलाय। वेलिंग्टन इथल्या संसदेच्या इमारतीतून पहाटे 5:30 वाजता फोन आला की एक अज्ञात व्यक्ती हातात कुऱ्हाड घेऊन संसद आवारात घुसलाय। दरम्यान 31 वर्षांच्या या अज्ञातानं दरवाजा तोडल्यानंतर इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली। काही क्षणातच त्याला अटक करण्यात आली असंही पोलीस म्हणाले। क्युबाच्या परराष्ट्र मंत्रालयातील अमेरिका विभागाचे महासंचालक कार्लोस फर्नांडिज डी कॅसिओ यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि त्यांच्या टीमला क्युबा पूर्णपणे माहीत आहे आणि ते दहशतवादाचे प्रायोजक नाहीत याची आम्हाला खात्री आहे। क्युबाला दहशतवादाच्या यादीतून काढून टाकणं हे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रमुख परराष्ट्र धोरणाच्या यशांपैकी एक होतं, कारण त्यांनी क्युबाशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता। सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियाच्या सत्ताधारी पक्षाच्या ऐतिहासिक काँग्रेसचा समारोप समारंभ मंगळवारी झाला। यावेळी देशाचे नेते किम जोंग उन उपस्थित होते। उत्तर कोरियानं बुधवारी वर्कर्स पार्टी काँग्रेस संपवण्याची घोषणा केली होती।
मादागास्करला या दशकातला सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागतो। 2020 मधील पिकांची अवस्था गेल्या 5 वर्षात सर्वात वाईट होती। सलग 3 वर्षांचा दुष्काळ आणि कोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या मंदीनंतर हे संकट आता उभं राहिले। कुपोषणाचं प्रमाण वाढलंय। जागतिक अन्न कार्यक्रमांतर्गत सध्या मादागास्करच्या दक्षिणेकडील 9 जिल्ह्यांमध्ये अन्न पुरवठा केला जातोय। मंगळवारी कीव इथे झालेल्या चर्चेदरम्यान युक्रेन आणि मोल्दोव्हच्या अध्यक्षांनी युरोपियन संघात सामील होण्यास इच्छुक असलेल्यांना पाठिंबा दर्शवला, कारण मोल्दोवा हा युरोपमधल्या सर्वात गरीब देशांपैकी एक आहे आणि युरोपियन युनियनशी जवळचे संबंध या देशाला राजकीय स्थिरता आणि आर्थिक पुनर्प्राप्तीकडे नेतात। नोव्हेंबरमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुका जिंकल्यापासून युक्रेनच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर मोल्दोव्हचे अध्यक्ष मारिया सांडो म्हणाले की युक्रेन आपल्या देशासाठी एक रणनीतिक भागीदार आहे। रिचर्ड गेरे यांनी क्लायमेट इमर्जन्सी फीडबॅक लूप्स या नावानं शैक्षणिक चित्रपटांची मालिका सुरू केली। या प्रक्रियेत मदत करणाऱ्या काही लोकांमध्ये ऑनलाईन संभाषण झालं। शनिवारी आणि रविवारी झालेल्या संभाषणात क्लायमेट ॲक्टिव्हिस्ट थनबर्ग यांनी देखील हवामान अग्रगण्य वैज्ञानिकांशी संवाद साधला। यावेळी दलाई लामा यांनी आपण आपल्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या पिढीवर अवलंबून आहोत या थनबर्ग यांच्या विधानाला पुष्टी दिली। पोप फ्रान्सिस यांनी सोमवारी कॅथलिक चर्चचा कायदा बदलून मास दरम्यान महिलांचेही अधिकार वाढवण्याची परवानगी दिली आणि त्यांना सर्वात पवित्र ठिकाणी प्रवेश दिला। इतकंच नव्हे तर फ्रान्सिस यांनी जगातल्या बऱ्याच भागात असलेल्या पारंपरिक रूढी बदलण्यासाठी कायद्यात सुधारणा केली। महिलांना व्याख्याता म्हणून देखील नेमलं जाऊ शकतं। पवित्र ग्रंथशास्त्र वाचण्यासाठी आणि उच्चपदस्थ मंत्री म्हणून देखील सेवा आता करता येईल। यापूर्वी या सगळ्या जागा पुरुषांसाठी राखीव होत्या, मात्र चर्चमध्ये महिलांना दिलेल्या मौल्यवान योगदानाची ओळख वाढवण्यासाठी आपण हे बदल करत असल्याचं पोप म्हणाले। इराण बंडखोरांना परदेशी दहशतवादी संघटना म्हणून नेमण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे येमेनमधील संघर्षावर तोडगा निघण्याची शक्यता धूसर झाली आहे, असं हैतीच्या एका अधिकाऱ्यानं सोमवारी सांगितलं, कारण रविवारी रात्री उशिरा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी केलेल्या आपल्या निवेदनात असं घोषणात वचन दिलंय की अमेरिकेच्या उपाययोजना सर्वात गरीब देशात पोहोचतील। मात्र हैती बंडखोरांनी सोमवारी अमेरिकेचं हे पाऊल फेटाळून लावलं। इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधली शांतता चर्चा पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे, कारण चर्चा करण्यासाठी इजिप्तनं सोमवारी जर्मनी, फ्रान्स आणि जॉर्डनच्या परराष्ट्र मंत्र्यांना निमंत्रित केलं होतं। 1967च्या महायुद्धात इस्रायलने ताब्यात घेतलेल्या इस्रायलची राजधानी म्हणून पॅलेस्टाईन राज्य मिळवण्याबाबत इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात विश्वासार्ह वाटाघाटी सुरू करण्यासंदर्भात मंत्र्यांनी संयुक्त निवेदन दिले। त्यामुळे चिर आणि न्यायी शांतता निर्माण होईल अशा वाटाघाटी सुलभ करण्यासाठी अमेरिकेबरोबर काम करायला तयार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं। इस्रायलने वेस्ट बँकमध्ये नवीन वसाहत किंवा घरं बांधण्याची योजना आखली आहे। त्यामुळे राष्ट्रपतींनी जो बायडन यांच्या आगामी प्रशासनाशी संबंध त्यांचे ताणले जाऊ शकतात। पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयानं घोषणा केली की एका वस्तीत 100 घरं समाविष्ट असतील, मात्र तिथे एका महिन्यात पॅलेस्टाईनी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एका इस्रायली महिलेची हत्या झाली होती। गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसानं आणि हिमवादळामुळे अल्बेनियातल्या अनेक भागात पूर आलाय आणि अनेक रहिवाशांना घरातून बाहेर पडायला भाग पाडलं जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितलं। पश्चिम अल्बेनियामध्ये हजारो हेक्टरवर पूर आलाय। काही ग्रामीण भागातले पूल आणि रस्ते वाहून गेलेत। शेकडो सैनिक, पोलीस आणि स्थानिक अधिकारी किमान 3 जिल्ह्यांमधल्या कुटुंबांना अन्न आणि पाणी पुरवठा करतायत। शनिवारी आणि रविवारी हिमवादळानं मध्य स्पेनच्या मोठ्या भागाला तडाखा दिल्यानंतर माद्रिदमधलं जनजीवन पूर्ववत होण्याचा प्रयत्न सुरू आहे। तीव्र हवामानामुळे कोरोना व्हायरस विरुद्ध आवश्यक लसीकरणाची प्रक्रिया रोखली गेली आहे। त्यामुळे अनेक भागात बर्फवृष्टी आणि दव गोठण्याच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे अधिकाऱ्यांनी नागरिकांना आपल्या घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय। तर संपूर्ण स्पेनमध्ये सुमारे 700 रस्ते हिमवादळामुळे बाधित झालेत। स्पेनला बसलेल्या हिमवादळाच्या तडाख्यामुळे देशाला मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागतंय। सोमवारी माद्रिदच्या सरकारी रुग्णालयांच्या प्रवेशद्वारावरील साचलेला बर्फ साफ करण्यासाठी स्पॅनिश सैन्याच्या एका तुकडीला तैनात करण्यात आलं होतं। शनिवारी आणि रविवारी माद्रिदला एक अभूतपूर्व बर्फवृष्टीचा फटका बसला आणि त्यामुळे सगळे अधिकारी साचलेला बर्फ काढण्यासाठी युद्धपातळीवर काम करतायत। येत्या काही दिवसात तापमान कमी होण्याची शक्यता असल्यानं आणखी बर्फ बनण्यापूर्वी हा बर्फ काढण्याचं हे आव्हान अगदी उभं राहिलेलं आहे। आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर बघणार आहोत आणखी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी। आपण बघतोय काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी, पण थोडक्यात।
तुर्कस्तानातील मुस्लिम पंथातील एक नेता अदनान ओकाताराला इस्तांबूलमधल्या कोर्टानं 10 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तब्बल 1075 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. अदनान हा तुर्कीतल्या एका पंथाचा प्रमुख आहे. 2018 मध्ये देशभरात सुरक्षा यंत्रणांनी छापेमारी केली होती. त्यावेळी अदनानच्या पंथातल्या अनेकांना अटक करण्यात आली होती. त्याला 1000 गर्लफ्रेंड्स असल्याचंही सांगितलं जातं. अदनान चालवत असलेली संघटना पंथ बेकायदेशीर असल्याची तक्रार त्याच्या विरोधात करण्यात आली होती. ओक्तारा हा लोकांना कट्टरतावादी मतं व्यक्त करून उपदेश करत असे. महिलांना किटन्स असं तो संबोधत होता. त्याच्या टीव्ही शोमध्ये या महिलांसोबत तो डान्सही करत असे. NTVनं दिलेल्या वृत्तानुसार अदनानवर लैंगिक शोषण, अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण, फसवणूक करणं आणि राजकीय व सैन्याच्या माहितीची हेरगिरी करणं असे आरोप ठेवण्यात आले. जवळपास 236 लोकांविरोधात खटला चालवण्यात आला होता. स्पाइक लीची मुलगी आणि मुलगा पुरस्कार सोहळ्याला सहाय्य करण्यासाठी गोल्डन ग्लोबचे अँबॅसेडर म्हणून निवडले गेलेत. हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशननं मंगळवारी सकाळी हे जाहीर केलंय की फेब्रुवारी महिन्यात सॅशेल आणि जॅक्सन ली 78व्या वार्षिक गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी अँबॅसेडर म्हणून सहभागी होते. हे पद मिळवणारे सॅशेल आणि जॅक्सन हे पहिले कृष्णवर्णीय भावंडे ठरले आहेत. जॅक्सन हा पहिला कृष्णवर्णीय अँबॅसेडर आहे. ग्रॅमी विजेता स्टार मेमध्ये आपण क्वचितच पाहिलेल्या शेकडो फोटोंचा संग्रह प्रदर्शित करत आहे. ग्रँड सेंट्रल पब्लिशिंगनं मंगळवारी हे जाहीर केलंय. पुस्तकाचं नाव बिली आयलिश आहे आणि ग्रँड सेंट्रलच्या मते बिलीचं आतून बाहेरून सारं आयुष्य यामध्ये जाणून घेण्यात आलंय. वाचकांना तिचं बालपण, टूरवरील त्यांचं जीवन आणि इतर गोष्टींविषयीची वैयक्तिक झलक यामध्ये पाहायला मिळेल. नेटफ्लिक्सनं 2021साठी खूप मोठी योजना आखली. स्ट्रीमरने असं म्हटलं आहे की यावर्षी 71 चित्रपट प्रदर्शित होतील, ज्यात सरासरी आठवड्यातून किमान एक नवा सिनेमा असेल. त्यांनी मंगळवारी 12 जानेवारीला रिलीज झालेल्या सीझल रीलमध्ये सिनेक्षेत्रातल्या काही मोठ्या नावांच्या प्रतिभांचा उपयोग केला. त्यापैकी काही चित्रपट म्हणजे मेरिल स्ट्रीप, लिओनार्दो डिकॅप्रियो आणि जेनिफर लॉरेन्स यांची भूमिका असलेल्या डोंट लुक अप. तसंच रेड नोटीस हा सिनेमा, यामध्ये ड्वेन जॉन्सन, रेयन रेनॉल्ड्स आणि गॅल गॅडोट ही तगडी स्टारकास्ट आहे. लीड डेव्हलपमेंट इंजिनियर ॲरोना फुआ म्हणाले की इलेक्ट्रिक GMC हॅमरचा पिकअप सुमारे 3 सेकंदाला 0 ते 60 मैल प्रति तास असेल. GMच्या CS इव्हेंट दरम्यान कोरोना साथीच्या आजारामुळे हॅमरचं ऑनलाईन लॉन्चिंग करण्यात आलं. तेव्हा फुआने वॅट्स ऑफ फ्रीडम या नावाच्या नवीन गाडीचं त्यांनी इथे उद्घाटन देखील केलं. फुआ असं म्हणाले की विमानातून 30,000 फूट उडी मारण्याचा थरार मी अनुभवला आहे. सिशुआन प्रांतात यान शहरात नुकत्याच झालेल्या पहिल्या हिमवृष्टीमुळे 2 मोठ्या पांड्यांची स्थानिक खेळपट्टी बर्फानं आच्छादली आहे. त्यांच्या जाड लोकरीच्या फरनं त्यांना ऊब मिळते आणि ते कोरडेही राहत आहेत. चायना कन्झर्वेशन अँड रिसर्च सेंटर फॉर जायंट पांडा इथे एक जोडी आपला पूर्ण दिवस बांबू खाऊन साईडवर खेळत एकमेकांचा पाठलाग करत या बर्फाचा आनंद लुटताना दिसते. अमेरिकेतल्या गोयम अवॉर्ड सोहळ्यामध्ये 2020 सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून नो मॅन लँड या चित्रपटाची निवड करण्यात आली. कोरोनाच्या लॉकडाऊन नंतर पार पडलेला 30वा गौतम पुरस्कार सोहळा पहिलाच सोहळा म्हणता येईल. यासाठी ना रेड कार्पेट होता ना जंगी पार्टी. अगदी मोजक्या प्रेक्षक आणि कलावंतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. आणि यानंतर पण जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.